गरम मसाला हा आपल्या भाजीची चव दुपटीने वाढवतो. कुठल्याही भाजीमध्ये अगदी पाव चमचा जरी आपण गरम मसाला घातला ना, की त्याची चव अगदी छान येते. मस्त असा खमंग सुवास येतो. आणि हे प्रत्येक गरम मसाल्याचं साहित्य घेताना मी अतिशय विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक असं प्रमाण घेतलेलं आहे, की जेणेकरून काही मसाले उग्र चवीचे असतात, त्यांचं प्रमाण जास्त झालं तर मात्र आपला गरम मसाला उग्र चवीचा किंवा कडसर होऊ शकतो. पण आजचं हे प्रमाण इतकं अचूक घेतलेलं आहे, की अतिशय खमंग सुवास असलेला भाजीची चव दुपटीने वाढवणारा असा हा आपला गरम मसाला बनवून तयार होतो. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे आपण साहित्याचं वजनी प्रमाण पाहणार आहोत. इथे मी हे 50 ग्रॅम धने घेतलेले आहेत आणि धने घेताना कायम असे मस्त हिरव्यागार रंगाचे ताजे धने घ्यायचे आहेत. पिवळसर रंगाचे शक्यतोवर घ्यायचे नाहीत आणि हे 50 ग्रॅम घेतलेले आहेत. आता 25 ग्रॅम मी हे आपले नेहमीचे साधे जिरे घेतलेत आणि 25 ग्रॅम हे आपले शहाजिरे घेतलेले आहेत. हे दोन्ही मिळून 50 ग्रॅम आहे आणि 50 ग्रॅमच आपण धने घेतलेले आहेत. शहाजिऱ्याला खमंग सुवास असतो आणि आपल्या ह्या नेहमीचे जिरे थोडेसे जाडसर असतात. आता आपण इथे घेतलेली आहे ही दालचिनी. चॉकलेटी रंगाची दालचिनी न घेता पिवळसर रंगाची घ्यायची आणि 20 ग्रॅम इतकी घेतलेली आहे. 20 ग्रॅम इतकी मस्त अशी हिरवीगार वेलची घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी हे काळे मिरी घेतलेले आहेत. हे सुद्धा 20 ग्रॅम इतके प्रमाणामध्ये घेतलेले आहेत. या लवंगा घेतलेल्या आहेत. लवंगा सुद्धा 20 ग्रॅम इतके घेतलेले आहे. त्यानंतर हे स्टारफूल आहे. हे सुवासिक जे सगळे मसाले आहेत ना, ते आपण 20-20 ग्रॅम इतके घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला आणखीन काही साहित्य लागणार आहे, ते सुद्धा दाखवते. हे साधारणपणे आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचे आहेत, म्हणजे जसे की बडीशोप 10 ग्रॅम इतकीच घेतलेली आहे. त्यानंतर हे जावंत्री आहे, ही सुद्धा आपण 10 ग्रॅम इतकी घेतलेली आहे. दगडफूल थोडेसे उग्र असतात, त्यामुळे 10 ग्रॅम इतकेच आपल्याला हे सुद्धा दगडफूल घ्यायचे आहेत, फार जास्त घ्यायचे नाही. इथे आपल्याला 5 ग्रॅम इतकी सुंठ घ्यायची आहे. सुंठेचा सुवास छान येतो. आणि ही मसाला वेलची असते, ही जर जास्त प्रमाण झालं तर कडसर चव येऊ शकते, म्हणून 10 ग्रॅम इतकीच घेतलेली आहे. रंग सुरेख यावा म्हणून या काश्मीरी लाल मिरच्या सुक्या घेतलेल्या आहे. हे घेणं पूर्णपणे आवश्यक आहे, पण मसाल्याला रंग छान येतो. त्यानंतर 10 ग्रॅम हे तमालपत्र घेतलेले आहेत. पण तमालपत्र आपल्याला असे भाजता येत नाही, त्यामुळे काय करायचं, याला ना असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कात्रीने कट करून घ्यायचे, की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित भाजता येतं. आता 2 जायफळ घेतलेत. एक मी असा फोडून घेतलेला आहे आणि इथे मी घेतलेला आहे हे हिंग. हिंग असं आपल्याला खडे हिंग घ्यायचे, याच्याने मसाला सुद्धा खूप दिवस टिकतो आणि सुवासही खूप छान येतो. हे सगळे मसाले आपण एक एक टप्प्याटप्प्याने भाजून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण धने भाजणार आहोत. आपल्याला भाजायचं म्हणजे फार रंग बदलायचा किंवा अगदी खूप खरपूस भाजायचंय तर असं न करता फक्त आपल्याला हलकंसं ते गरम करून घ्यायचं आहे, की जेणेकरून यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि मसाला आपला खूप दिवस जास्त टिकेल. आता हे हलकेसे असे गरम झाले, हाताला गरम लागले इथपर्यंतच फक्त गरम करायचं आहे. थोडासा असा खमंग सुवास दरवळतो इथपर्यंत गरम केले की लगेच आपण पुढचे मसाले भाजणार आहोत. प्रत्येक मसाला भाजताना आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे. इथे मी सुरुवातीला जे जिरे असतात आपले नेहमीचे ते घातलेत, कारण ते थोडेसे जाडसर असतात. ते हलकेसे असे भाजल्यासारखे झाले की मग आपल्याला यामध्ये शहाजिरे घालायचे, कारण शहाजिरे नाजूक असतात आणि आकाराने सुद्धा बारीक असतात, त्यामुळे त्यांना भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही. जिरे भाजायला काय अगदी मिनिट 1.5 मिनिट पुरेसा होतो. आता जिरे भाजून झाल्यानंतर इथे मी काळे मिरी घातलेली आहेत आणि लवंगा. साधारण एका आकाराचे जर मसाले असतील ना तर सोबत भाजायला काहीच हरकत नाही. आणि हे मसाले फक्त जसं सांगितलं की याला हात लावून पाहायचं. हलकासा असा गरम लागलं की मग आपण लगेच हे काढून घेणार आहोत. फार वेळ असे भाजायचे नाहीत. जर आपण खूप वेळ भाजला तर गरम मसाल्याचा रंग सुद्धा काळपट येतो आणि ना चव सुद्धा कडसर येण्याची शक्यता असते. आता हे स्टारफूल घेतलेले आहेत. हे सुद्धा असे आपण थोडेसे तोडून घेणार आहोत, की जेणेकरून व्यवस्थित ते सगळ्या बाजूने भाजले जातील. आणि प्रत्येक साहित्य आपण कोरडेच भाजून घेणार आहोत. आता ही जी दालचिनी होती ना, ती बघा मी अशी ना तुकडे करून घेतलेले आहेत. लहान लहान आकार करून घ्यायचे. जेवढं आपल्याला बारीक तोडता येईल तेवढं तोडलं म्हणजे काय होतं, मिक्सरमध्ये पण आपल्याला व्यवस्थित फिरवता येतं आणि मुळात म्हणजे हे व्यवस्थित गरम सुद्धा करता येतं. आता आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे हिरवी वेलची. तर वेलची सुद्धा आपल्याला चांगली अशी हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. बघा, वेलचीवरनं अगदी छोटे छोटे असे डाग उमटल्यासारखे होतात. एवढी वेलची भाजली म्हणजे वरचं जे साल असतं ना ते व्यवस्थित मिक्सरला बारीक होतं. आता ही आपली बडीशेप सुद्धा मिनिटभरामध्ये चांगली भाजून झाली.
आता यामध्ये घालायचं आहे मसाला वेलची. मसाला वेलची भाजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो, पण याचं सुद्धा सालीवर असे हे थोडेसे हलकेसे डाग आले की लगेच काढून घ्यायचं. दगडफूल आणि जावंत्री थोडेसे नाजूक असतात, त्यामुळे अगदी पटकन भाजून होतात, म्हणजे मिनिटभराच्या आतच आपल्याला हे व्यवस्थित भाजून होतात. जावंत्रीचे काही तुकडे असे करून घेतले की जेणेकरून आपल्याला ते भाजता येतील. हे सुद्धा साहित्य आपण भाजलं की लगेच काढून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी मी हे तमालपत्र घेतलेलं आहे. तमालपत्र ना आपल्याला भाजताना असं 2 हाताचा वापर करावा लागतो. थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत तमालपत्र भाजून घेतलं आणि आता जे 2 आपण जायफळ घेतले होते ते मी थोडेसे बत्त्याने ठेचून घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला फक्त हलकंसं गरम करायचंय. लगेच बघा मी काढून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला हिंग घालायचंय. हिंग मात्र आपण चमचाभर तेलामध्ये चांगलं असं फुलवून घेणार आहोत, कारण हिंग नुसतंच भाजण्यात काही पॉइंट नाहीये. तर तेलामध्ये असं थोडंसं फुलवून घेतलं की तो छान फुलल्यासारखा होतो. आता हिंग सुद्धा काढून घेतलेला आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला या लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. या मिरच्यांनी ना रंग अगदी छान आपल्या मसाल्याला येतो, त्यामुळे काश्मीरी मिरची मी इथे वापरली आहे. याच्याने तिखटपणा येणार नाही, पण आपल्या गरम मसाल्याला अगदी मार्केटमध्ये जसा मसाला मिळतो ना तसाच गरम मसाल्याचा रंग येतो. आता मिरची भाजल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये सुंठ घालायची आहे. सुंठ सुद्धा मी बत्त्याने ना ठेचून घेतली होती, म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित भाजता येते. गॅस मी बंद केलेला आहे आणि या गरम पॅन मध्येच हे चांगलं हलवून घेतलं. आता हे जे तयार झालेले मसाले हे पूर्णतः असे थंड होईपर्यंत वाट पाहायची. मसाले थंड झाले की मगच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत. हे बघा अगदी मस्त कुरकुरीत प्रत्येक मसाला असा झालेला आहे. गरम मसाले असे मस्त असे गरम केल्यामुळे काय होतात, ते कुरकुरीत होतात आणि आपण तयार केलेला हा मसाला खूप जास्त दिवस टिकतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे साहित्य सगळं घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक हे दळून घ्यायचं आहे. इथे आता आपण हा मसाला चाळून घेणार आहोत. तर फार बारीक चाळण न घेता थोडीशी जाडसर, म्हणजे रवा चाळण्याची जी चाळण असते ना त्याचा वापर केलात ना तरीही चालेल, कारण गरम मसाला अगदी पिठूळ नसतो, तर किंचितसा भरडसर असतो. तुम्ही कधीही विकत आणलेला मसाला ऑब्झर्व केला की तुम्हाला लक्षात येईल. आता हा जो भरडा राहिलेला आहे त्यामध्ये आणखीन हे उरलेले थोडे मसाले घालायचे आणि पुन्हा आपल्याला मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं. हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करायची आहे. आता बघा सगळ्यात शेवटी आपण काय करायचं, थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मी हा गरम पॅन असताना त्या पॅनवर थोडंसं मीठ घालून ठेवलं होतं. साधारण चमचाभर मी मीठ घातलं असेल. मीठ घातल्याने या मसाल्याचं शेल्फ लाईफ वाढतं आणि मुळात म्हणजे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आणि हे असं मिक्सरमध्ये मीठ जेव्हा घालून वाटतो तेव्हा ते मसाले सुद्धा व्यवस्थित बारीक होतात. म्हणून आपल्याला मीठ सगळ्यात शेवटी घालायचं, म्हणजे जाडसर मसाला असतो तो व्यवस्थित बारीक होतो. बघा चमचाभरच हा जाडसर मसाला राहिलेला आहे. आता हा तयार झालेला मसाला आपल्याला मस्त अशा काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. आणि आणखीन एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हा मसाला तयार करताना आपल्याला पाव किलो किंवा अगदी अर्धा किलो या प्रमाणातच बनवायचा आहे. इथे या काचेच्या बरणीमध्ये मी स्वच्छ धुवून पुसून आणि वाळवून घेतलेली ही बरणी घेतलेली आहे. त्यामध्ये हा मसाला भरून ठेवणार आहे. काचेची नसेल तर प्लास्टिकची वापरली तरीही चालेल, पण स्वच्छ धुवून पुसून कोरडी केलेली उन्हामध्ये वाळवून घेतलेली बरणी असावी. आणि मसाला कधीही आपल्याला पाव किलो किंवा अगदी जेमतेम अर्धा किलो या प्रमाणातच करायचा आहे, कारण खूप जास्त प्रमाणात केला ना तर अगदी शेवटी शेवटी त्याचा सुवास कमी होऊ लागतो. असा हा पाव किलो प्रमाणात तयार होणारा गरम मसाला तुम्ही एकदा तरी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.